ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नंदुरबार जिल्ह्यात मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालंय। कापूस पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हेमंत चौधरी या शेतकऱ्यांनी आपल्या 12 एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती आणि अपेक्षेप्रमाणे उत्पन्नही निघणार होतं। मात्र पावसामुळे शेतकऱ्याचा कापूस हा पूर्णतः भिजलाय। कापसामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे कापसाची क्वालिटीही खराब झाली आहे। याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। नंदुरबार जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे। या पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो हिरावून घेतलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। मी सध्या नंदुरबार तालुक्यातील रानाडे या शिवारात आहे। आपण पाहू शकतो की या शेतकऱ्याने 12 एकर मध्ये कापसाची लागवड केली होती। मात्र 2 दिवसाच्या पावसामुळे अक्षरशः या कापसामध्ये पाणी जो आहे तो भरलेला आपला पाहावयास मिळत आहे आणि हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो हिरावून घेतलेला आपला पाहावयास मिळत आहे। मात्र सीसीआय केंद्र सुरू नसल्या कारणानं शेतकरी जो आहे तो हवालदिल झाला आहे। सीसीआय केंद्र जर सुरू राहिलं असतं तर कुठेतरी या शेतकऱ्याला दिलासा मिळाला असता। मात्र मागील 2 दिवसापासून आलेला पावसामुळे हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो हिरावून घेतला आहे। माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय म्हणणार, किती एकरामध्ये तुम्ही हा कापूस लावला होता आणि काय तुम्ही मागणी करणार आहात सरकारकडे? नमस्कार। तर आपण बघू शकता सर की आमचं जवळपास 12 एकर क्षेत्र आहे। 12 एकर मध्ये आमचा जो काही कापूस लावला आहे, मागच्या 8 दिवस आणि आत्ताचे मागचे 2 दिवस या दिवसाने पावसाने इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे की त्याच्यामुळे आमचं जीणं हराम झालंय, आमचं घर पडलेलं आहे। आम्हाला शेती आम्हाला साथ देत नाहीये, तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं? माझी सरकारला विनंती आहे, नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोघी उपमुख्यमंत्री साहेब, आपणास विनंती साहेब, आपण शेतकऱ्यांच्या कैवारी आज साहेब या शेतकऱ्यांकडे बघा साहेब। आम्हाला जगायला काय कुठल्याही प्रकारच्या साधने, आम्हाला या नंदुरबार जिल्हा हा पहिलेपासून मागासलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात आम्हाला शेतीशिवाय कुठल्याही प्रकारचे साधन नाही। साहेब बघा आमच्याकडे आणि आम्हाला तात्काळ, मी 8 दिवसाचा, आजची तारीख 28, आजची 27 तारीख आहे, 5 तारखेचा मी अल्टिमेटम देतो, 5-6 तारखेचा अल्टिमेटम। साहेब 8 दिवसाच्या आत जर आमची दखल नाही झाली तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। जर या तुमच्या सरकारमध्ये जर आपलं शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर सरकारचं दुर्दैव म्हणावं लागेल साहेब। आणि या शेतकऱ्याकडे बघा, आपण बघू शकता पूर्ण सरकी बघा साहेब, कोंब काढलेला आहे कापसाने, बघा पूर्ण पाणी निघतं साहेब। कसं घेईल बरं सीसीआय? कसं काय जगायचं साहेब? आम्ही 5% आम्ही पैसे घेतले साहेब, ते कर्ज तर झालंच, आता आम्हाला खायला पण आमची सगळी बाजरी पण गेली, आमची सगळी बाजरी लाल झाली, सगळं पीक आमचं नुकसान, मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय साहेब। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत। एकीकडं मुलं जे आहेत ते बाहेरगाव जॉबसाठी जात असतात, मात्र नंदुरबार तालुक्यातील रानाडे शिवारात ह्या युवा शेतकऱ्याने आपल्या 12 एकरामध्ये कापूस लावलं होतं। मात्र या पावसामुळं अक्षरशः हा कापूस जो आहे तो खराब झालेला आपला पाहावयास मिळत आहे। एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि लवकरात लवकर या युवा शेतकऱ्याला मदत मिळावी, एवढीच अपेक्षा आता या शेतकऱ्याकडनं केली जात आहे। प्रशांत झवेरी, NDTV मराठी, रानाडे, नंदुरबार।